नक्कीच एक चांगल्या प्रकारची स्पर्धा आपण पाहतोय. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट केली जाते dreamskate.in च्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. दर्शन सावंत आणि रुपेश आपण पाहतोय या सामन्यासाठी ऑफिशियल पंच. त्याचप्रमाणे आपण पाहतोय गुणलेखक सकाळपासून एक चांगली भूमिका गुणलेखक रोहित पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 4 षटकांमध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. पहिले षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे, त्यामुळे एक चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच या दोन संघांना करायची आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय धर्मेंद्र मात्रे पाहायला मिळतोय. तो नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गौरव कवळे पाहायला मिळतोय. भरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन रुपेश म्हात्रे येतोय. पॉवर प्लेचं षटक घेऊन नक्कीच इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्या अर्थात दोन्ही संघांनी यस पंचांचा इशारा देऊन सामन्याला सुरुवात करायची आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. या प्रतिम दर्जाची गोलंदाजी पूर्णपणे आपण विचार केला तर नक्कीच ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज धर्मेंद्रला पूर्णपणे बीट करून जातोय चेंडू. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. एक चांगल्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ही गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे बहिरेश्वर मानी संघाला. दोन्ही संघांचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. षटकातील पुढील चेंडू रॅट मोर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाही आहे. नक्कीच यावेळी चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. धर्मेंद्रच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. प्रसाद 11 अलिबाग संघाचा अकाउंट ओपन होत आहे. ते या अर्थात या 6 धावेने. पुन्हा एकदा पाहतो बॅक टू द बॉल खेळलेला चेंडू. नक्कीच क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाही आहे. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. आपण पाहतोय दुसरा मोठा फटका येतोय तो अर्थात धर्मेंद्रच्या बॅट मधून आणि नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय फलंदाज धर्मेंद्र म्हात्रे. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती अर्थात 10 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. सुशील म्हात्रे तिथे त्यांना दिसतोय. एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 11 धावा धावफलकावर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगली धावसंख्या रचल्यात यश आले प्रसाद 11 अलिबाग संघाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरित बघूया 2 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. गौरव कवळे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. गौरव सुद्धा आपण पाहिलं तर एक मोठा फलंदाज आहे, त्यामुळे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. कारण का एक महत्त्वपूर्ण लढत आहे. या महत्त्वपूर्ण लढतीत जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाचा. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा तर सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 13 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली धावसंख्या आपण पाहतो या षटकामध्ये पाहायला मिळते. या 2 फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर बच्चूच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार जरूर पाहायला मिळालाय. 1 टू गो. सरळ बॅटने आपण पाहतोय अप्रतिम फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर. षटकार.
एक षटकाचा इथे खेळ समाप्त होईल. एका षटकानंतर आपण पाहिलं तर प्रसाद 11 अलिबाग संघाची धावसंख्या बिनबाद 19 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर सकाळपासून एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळत होती, ती अर्थात रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून. परंतु या षटकाचा विचार केला तर तब्बल 19 धावा खर्च केल्यात. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय गौरव आणि धर्मेंद्र म्हात्रेच्या माध्यमातून. तर टीम मीटिंग घ्यायची नाहीये भैरेश्वर मानी संघ, वेळ दौडायचा नाहीये आपल्याला. अजूनही आपण पाहिलं तर 2 सामने खेळवायचे आहेत. आज 2 सामने एक्स्ट्रा आहेत, त्यामुळे मीटिंग घ्यायची नाहीये. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं घेऊन येतोय भैरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन मंगेश म्हात्रे येतोय. मंगेश म्हात्रे बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण का मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नक्की सामनावीराचा पुरस्कार प्राप्त केला होता. या सामन्यामध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये इन्फॉर्म बॅट्समन आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाले. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज मंगेश याचा, राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय भिरकावून दिलाय, परंतु चेंडू उंच हवेत. झेल होणार का? झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज धर्मेंद्र पाहतोय नो. परंतु आपण पाहतोय नक्कीच इथे पहिलं विकेटचं पतन होईल, ते अर्थात धर्मेंद्रच्या रूपाने. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच थोडासा पंचांच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली होती. पहिला धक्का लागतोय तो अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक आपण पाहिले तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कुठेतरी आपण पाहिलं तर एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यश आले, ते अर्थात भैरेश्वर मानी संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय धर्मेंद्र म्हात्रे बाद झाल्यानंतर उदय म्हात्रे येतोय. उदय सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगली फटकी करण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आपण पाहतोय. परंतु यावेळी मैदानामध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गौरव कोळी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. बघूया गौरव इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. गौरववर पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी असेल, ती अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाची. कारण का त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार जरूर पाहायला मिळाला आहे. बघूया या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. चांगला चेंडू आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटचा. नक्कीच अपील केला जातोय पंचांकडे, परंतु अपील फेटाळत आहेत पंच. बाईच्या स्वरूपात नक्कीच धावफलकावर 1 धाव येते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती अर्थात 20 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज मंगेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 1 धाव खर्च केले आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलंय. उर्वरित बघूया 4 चेंडूमध्ये ते कशा प्रकारचे चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार. कारण का इथे आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन करणं तितकंच गरजेचं आहे. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर आहेत. चांगला फटका आपण पाहतोय सरळ बॅटने, चेंडू सीमा पार, षटकार. उदयच्या बॅट मधून सुद्धा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज उदय म्हात्रे. या 6 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगीकूच करेल. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. यावेळी मात्र आपण पाहतोय
खराब चेंडू नक्कीच ॲज पर रूल नंबर 22 वाईट डेल्यू मैदानामध्ये पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर एक धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 27 रन्स ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावर लागतायत. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते या सामन्यामध्ये. रॅट मोर द विकेट. अकुटपता चेंडू आहे नक्कीच पुरेपूर फायदा. चेंडूला पाठवून दिले थेट सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. उदयच्या बॅटमधून पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर 2 षटकार पाहायला मिळतात त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. पूर्णपणे आपण पाहिलं तर मंगेशवर हल्ला बोल चढवलाय. मंगेशचा भरपूर समाचार घेतलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय तोच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 33 पर्यंत. शेवटचा एक चेंडू आणि शिल्लक आहे या षटकातील. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच या चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज मंगेश म्हात्रेच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा चेंडू अकुटपता चेंडू होता, परंतु यावेळी बॅटला कनेक्ट होत नाही या चेंडू. बाईच्या स्वरूपात नक्कीच धावफलकावर एक धाव येते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं समाप्त झालेलं आहे आणि 2 षटकानंतर आपण पाहिलं तर प्रसाद 11 अलिबाग संघाची धावसंख्या 1 बाद 34 धावा धावफलकावर आल्यात. एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून. प्रति षटकाचा विचार केला तर 17च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात यश आले प्रसाद 11 अलिबाग संघाला. उर्वरित आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळणं बाकी आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. वेळ दौडायचा नाही आहे बहिरेश्वर मानी संघ. आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन सुधीर येतोय. सुधीर सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच एक आक्रमक रूप धारण केले दोन्ही फलंदाजांनी या सामन्यामध्ये. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच उदयच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळालेत. त्यानंतर गौरवच्या बॅटमधून 1 षटकार पाहायला मिळाला आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी एक बहिरेश्वर मानी संघाला जर सामन्यामध्ये परतायचं असेल तर इथे कंजूसी गोलंदाजी व्हायला पाहिजे. धावांपासून जर रोखायचं असेल तर नक्कीच इथे एक अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं गरजेचं आहे ते अर्थात बहिरेश्वर मानी संघाला. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख फटका. चेंडूला पाठवून दिलं थेट सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. मात्र एक चांगल्या प्रकारे खेळतोय, कारण का आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. या 6 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 40 पर्यंत. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतो. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज सुधीरच्या माध्यमातून. 1 धाव नक्कीच येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 42 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रा चालू आहे आणि एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपण पाहतोय फलंदाज उदयच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर पॅन्डल मधून सेट झालाय हा फलंदाज. चांगला फटका आपण पाहतोय. गॅप शोधून काढले. सुरेख फटका. चेंडूला पाठवले थेट सीमारेषा बाहेर.
नक्कीच या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर खलनायक बनलाय तो अर्थात उदय म्हात्रे. एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपण पाहतोय. खराब चेंडू आपण पाहतोय गोलंदाज सुधीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्वेर चेंडूची घोषणा आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात नक्कीच एक धाव येणार. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 48 धावा धावफलकावर लागत आहेत. कुठेतरी आपण पाहिले तर नक्कीच एक चांगली धावसंख्या रचली ती अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाने पूर्णपणे आपण पाहिलं तर भैरेश्वर मानी संघावर पूर्णपणे प्रेशर दडपण पूर्णपणे बॅकफुटवर पाठवून दिले ते अर्थात भैरेश्वर मानी संघाला प्रसाद 11 अलिबाग संघाने. चांगला फटका आपण पाहतोय अप्रतिम फटका. चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी अप्रतिम. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चांगला फटका आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. कार्पेटच्या संचून ट्रॅव्हल होतो. एक धाव जरूर येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 53 रन्स ऑन बोर्ड. 53 धावा धावफलकावर लागल्यात. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी आपण पाहतोय फलंदाज उदय आणि गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळते या सामन्यामध्ये. शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे या षटकातील. 1 टू गो. फुलटॉसबद्दल चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. जोपर्यंत आपण पाहिलं तर चेंडूवर येईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा तर नक्कीच पूर्ण होत आहेत. प्रसाद 11 अलिबाग संघाची धावसंख्या 2 बाद 55 धावा धावफलकावर लागल्यात. 1 बाद 55 धावा. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच 21 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुधीर याने. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली त्या अर्थात भैरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. बघूया शेवटच्या षटकामध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात भैरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक 4था षट घेऊन सुशील म्हात्रे येतोय. सुशील म्हात्रे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गतवर्षी या खेळाडूने एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवली होती ती अर्थात भैरेश्वर मानी संघासाठी. कित्येक मैदाने आपण पाहिलं तर या खेळाडूंनी गोलंदाजी आणि फलंदाजीवर गाजवली होती. तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गौरव कवळे पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच स्लॉगरचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. बघूया इथे हाणामारी कोण करणार. गोलंदाज करणार की फलंदाज करणार. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय मोठा स्ट्रोक नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता गौरवचा. परंतु चेंडूचे आपण पाहिलं तर 1 धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 56 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही आपण पाहिलं तर नक्कीच 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. बघूया उर्वरित 5 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज सुशीलच्या माध्यमातून. अकुटपदा चेंडू आहे नक्कीच पुरेपूर फायदा. चेंडूला पाठवून दिले थेट सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. इट्स मध्ये अक्षरशः आपण पाहिलं तर उदय आग ओतताना दिसतोय. कारण का आतापर्यंत विचार केला तर नक्कीच 4 षटकार ठोकलेत आणि 1 चौकार. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहिलं तर
ही खेळी नक्कीच करायची होती. उदय आपण पाहिलं तर 32 धावांवर नाबाद खेळतोय. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय उदयच्या बॅट मधून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आहे. फलंदाज दुसरा धक्का लागेल तो अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला. परंतु आपण पाहिलं तर नक्कीच उदयने अप्रतिम दर्जाची इनिंग केले. 32 धावांवर बाद होतोय. एक चांगल्या प्रकारची इनिंग आपण पाहतोय प्रसाद 11 अलिबाग संघासाठी खेळलाय. नवीन फलंदाज सुजय मगर येतोय उदय बाद झाल्यानंतर. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 62 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा पाहतो यावेळी थर्ड मॅनच्या दिशेने ठेवून ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर जरूर येते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु विचार केला तर नक्कीच फलंदाज गौरव कोळे थोडासा थकलेला दिसतोय. कारण का आपण पाहिलं तर सलामीला आलेला हा फलंदाज आहे, अजूनही मैदानामध्ये आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 63 धावा धावफलकावर लागल्यात. चांगला चेंडू आपण पाहतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपात सुजय मगर बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का नक्कीच लागतोय तो अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात गौरव कोळेच्या माध्यमातून. 3 बाद 63 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिम चेंडू आपण पाहतो या सत्रातील आणि अंतिम चेंडूवर आपण पाहतो एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्वेर चेंडूची घोषणा आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून. अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर एक धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर 64 धावा धावफलकावर लागल्यात. चेंडू शेवटचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्वेर फेकला जातोय. अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावर एक धाव नोंदली जाते आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 65 धावा धावफलकावर येत आहेत. अंतिम चेंडू आपण पाहतो या सत्रातील आणि अंतिम चेंडूवर आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचे गोलंदाजी आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक आपण पाहिले तर 4 समाप्त होईल. अर्थात एक सत्राचा खेळ समाप्त झालाय. एका सत्रानंतर आपण पाहिलं तर प्रसाद 11 अलिबाग संघाची धावसंख्या 3-4 बाद 65 धावा धावफलकावर लागल्यात आणि 66 धावांचे लक्ष असेल ते अर्थात बहिरेश्वर मानी संघासमोर. भुग्या 66 धावांचा पाठलाग करत असताना बहिरेश्वर मानी संघ इथे कशा प्रकारची कामगिरी करणार, किंबहुना आपण पाहिलं तर प्रसाद 11 अलिबाग संघ या 66 धावा सेव्ह करण्यात यशस्वी होणार का? नक्कीच इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 66 धावा कराव्या लागतील बहिरेश्वर मानी संघाला. कारण का विचार केला तर नक्कीच इथे एक महत्त्वपूर्ण लढत आहे. एक आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलची लढत आहे. नक्कीच हा सामना जो जिंकणार आहे तो बक्षीस पात्र होणार या सामन्या स्पर्धेमधील. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच या 66 धावा कराव्या लागतील बहिरेश्वर मानी संघाला. दुसऱ्या सत्राला जोपर्यंत सुरुवात होईल या दुसऱ्या सत्राचा धावतं समोरच्या नायकोण्यासाठी घेऊन जातो माझे साथी समालोचक पार्थ घरत यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू पार्थ घरत.
बहिरेश्वर माने संघ आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहे. धन्यवाद आशुतोष. तर मित्रांनो वळूया मैदानाकडे. पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर 65 धावा धावफलकावर लागल्या. जिंकण्यासाठी तब्बल 66 धावांचं आव्हान दिले ते बहिरेश्वर माने संघासमोर. झाली माझी दैना दैना रे. जातात. आपण बहिरेश्वर माने संघाचा विचार केला तर गतवर्षीचा प्रसाद 11 टुर्नामेंट स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे. त्या स्पर्धेमध्ये सुशील याला उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक नक्कीच मिळालं होतं मित्रांनो. अतिशय सुरेख खेळ केला होता. फायनलच्या सामन्यामध्ये एकविरा थळ संघाला पराभूत करून विजय संपादन केलं होतं या बहिरेश्वर माने संघाने. तर मित्रांनो लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे आणि कुबेर 11 अलिबाग आणि फ्रेंड्स ग्रुप हशिवरे या दोनही संघांच्या प्रतिनिधींनी आपण आल्याची नोंद करायची आहे. कुबेर 11 अलिबाग आणि फ्रेंड्स ग्रुप हशिवरे. पहिल्या दिवशी क्वालिफाय झालेला संघ फ्रेंड्स ग्रुप हशिवरे. दुसऱ्या दिवशी क्वालिफाय झालेला संघ कुबेर 11 अलिबाग. आणि आजच्या दिवसात कोण क्वालिफाय होणार, कोण गाठणार ते विजयपद, कोण चढणार विजयाच्या शिखरावर ते सिद्ध करतील पुढचे 24 चेंडू आणि 66 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. आणि त्या 66 धावांवर रोख लावण्यासाठी मंगेश म्हात्रेवर दबाव टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय तो गोलंदाज प्रथमेश पाटील. आपण जर प्रसाद 11 संघाचा विचार केला तर प्रसाद 11 संघाकडे प्रथमेश पाटील, प्रतीक घाडी यांसारखे दोन आघाडीचे गोलंदाज आहेत आणि त्या गोलंदाजांनी कित्येक स्पर्धा जिंकून दिल्यात. सामन्याला सुरुवात होते. प्रथमेश टू मंगेश. पहिला चेंडू मंगेश म्हात्रे भिरकावून देतो. धावा करायच्या 65 झालेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून मंगेशने आपले इरादे स्पष्ट केले. तर वारा कोणत्या बाजूने त्याचा मला फरक पडत नाही, मी चेंडू भिरकावून देणार. आणि पुन्हा अतिशय सुरेख चेंडू. यावेळी चांगलं कमबॅक करतोय प्रथमेश पाटील. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा हे स्पष्ट करून दिले प्रथमेश पाटीलने त्याचे इरादे की तू जर चेंडूला सीमारेषे पार ठोकू शकतोस तर मी सुद्धा चांगले चेंडू टाकू शकतो. अतिशय सुरेख कमबॅक म्हणता येईल मित्रांनो. धावसंख्या स्थिरावली 6 वर. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो सरळ सीमारेषा पार. गौरव कवळेच्या हातातून एक मोठी चूक होते. तर मित्रांनो आपण बघितलं की गौरव कवळेच्या हातातून चूक होते. अतिशय सुरेख चेंडू टाकला होता प्रथमेश पाटील याने. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज. यावेळेस मात्र एक देखणा स्ट्रोक चेंडू ढकलून दिलाय तो लॉंग ऑफ सीमारेषा पार 6 धावांसाठी.
करतोय. एक आक्रमक रूप धारण केलं. यावेळेस मात्र चेंडू जातो तो लॉंग ऑफ झोन मध्ये आणि एक साधा सोपा सरळ झेल मिळतोय. फलंदाज मात्र बाद होते. पहिला विकेट संघाला विनंती असेल की आपले पुढचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानात जाते तो राहुल. स्ट्राईकवर असेल तो सुशील. पाच झालेला फलंदाज मंगेश. तब्बल 16 धावा कुठून काढल्या त्याने. तिसऱ्या चेंडूवर त्याचा झेल नक्कीच सुटला होता. चूक झाली होती गौरव कवळेकडून आणि त्या चुकीचं रूपांतर एका षटकारात नक्कीच झाला. पण दुसऱ्या चेंडूवर त्याची विकेट मिळते. प्रथमेश पाटील आपण बघितलं तर 66 धावा ठोकायचे आहेत. 16.50च्या सरासरीने धावा ठोकायचे आहेत. ते जाणले बहिरेश्वर माने संघाने पहिल्या 5 चेंडूवर तब्बल 16 धावा कुठून आल्यात. प्रथमेश पाटील सज्ज. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. या चेंडूवर मोठा फटका येणार का. सुशील म्हात्रे मात्र मोठा फटका खेळू शकतो. त्याच्याकडे स्ट्रोकचा पिटारा नक्कीच आहे आणि यावेळेस मात्र त्या पेटाऱ्याला बंद ठेवण्यासाठी भाग पडले सुशीलाला. एक ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. पहिले षटक समाप्त होते. चांगला षटक म्हणता येईल मित्रांनो. एक चौकार नक्कीच गेला. धावसंख्या झाली ती 17 धावा. प्रथमेश पाटील 2 षटकार त्याच्या गोलंदाजीवर आले. एक क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे झेल सोडून षटकार नक्कीच गेला. पण मंगेश मातेची विकेट षटकात नक्कीच आली. दोन्ही संघांसाठी चांगला षटक म्हणता येईल कारण सरासरी राखून माने संघाने 17 धावा नक्कीच केल्या. पण माने संघाने एक फलंदाज गमावला तो मंगेश मात्रे. पटापट घ्यायचं आहे मित्रांनो. प्रसाद 11 अलिबाग संघाला विनंती आहे. आपल्याच टुर्नामेंट आहे. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. घड्याळाच्या काट्यावर 5:22 झालेले आहेत. आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आणि 2 सामने जास्तीत जास्त षटकांचे खेळवण्याचा प्रयत्न आपलाच असेल. कारण आपण 2 दिवसांचा आलेख बघितला तर जवळपास 6:25 ते 6:30 च्या सुमारास 6:30च्या सुमारास सूर्य मावळतीला लागतो आणि अंधार पडायला लागतो आणि कोणताच सामना कोणतीच ओव्हर आपल्याला बॅड लाईटमध्ये न व्हावी म्हणून आपण लवकरात लवकर सामना घ्यायचा आहे. कुबेरेडोन अलिबाग आणि फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे दोन्ही संघांनी तयार राहायचं. आपला प्रतिनिधी पाठवून ठेवायचा आहे. यावेळेस मात्र एक देखणा चेंडू प्रतीक घाडीचा. मागच्या सामन्यात बघितलं की तो फक्त यॉर्करची भाषा बोलत होता आणि या सामन्यात सुद्धा यॉर्करनेच सुरुवात करतोय. अतिशय सुरेख चेंडू म्हणता येईल मित्रांनो. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. प्रतीक घाडी ज्याने एवढे वर्ष क्रिकेटची सेवा केली. मागती 3 ते 4 वर्षात त्याने प्रसाद 11 संघासाठी बरेच सामने जिंकवून दिलेत. की गोलंदाज आहे तो प्रसाद 11 अलिबाग संघाचा. यावेळी मात्र त्याने वाऱ्याचा ओघ बघितला आणि कोणत्या बाजूने गोलंदाजी करायची हा निर्णय त्याने स्वतःहूनच घेतला असेल. आपण क्षेत्ररक्षणाचा ताबा बघितला तर लॉंग ऑफ, कव कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग या पद्धतीचे क्षेत्ररक्षण लेग साईडला सजलेलं आहे. आता मात्र गोलंदाज त्याची दिशा भरकवतोय. विकेटच्या बाहेर चेंडू टाकतोय. नो चेंडू घोषित करतात. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली 19 धावा. ऑफ साईडला बघितलं तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेने तटवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे पण जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करून त्याची फेकी करणार 2 धावा काढून होत्या. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली 21 धावा. 21 धावा धावफलकावर लागल्यात. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो राहुल ज्याने मागच्या सामन्यात कित्येक चांगले फटके खेळलेत. आता मात्र राहुलचा मारण्याचा प्रयत्न कम्प्लिटली असक्सेसफुल होतो आणि प्रथमेश पाटील ज्यात जेल म्हणलं. दुसरी विकेट दुसरा हादरा लागते तो बहिरेश्वर मानी संघासाठी.
यावेळेस मात्र सुशीलने चेंडू फ्लिक केलाय डीप मिड विकेट झोनमध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही, कारण सुशीलने जाणले की मी लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, वारा मात्र राईट हँडेड फलंदाजांच्या बाजूने आहे, म्हणून मी राईट हँडेड फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करीन. अतिशय सुरेख गोलंदाजी मित्रांनो प्रतीक घाडीच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा त्यांनी 4 चेंडू टाकले. 4 चेंडूमध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च करत अतिशय सुरेख गोलंदाजी. धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी प्रतीक घाडीच्या माध्यमातून. 22 धावा धावफलकावर लागल्यात. षटकातील पुढील चेंडू. प्रतीक घाडी सज्ज. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न चुकतोय, पण चेंडू जात येतो सरळ नो मॅन्स लँड मध्ये. 1 बाउन्स. उदय म्हात्रेच्या हातात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगला बॅकअप म्हणता येईल मित्रांनो मयूर तिवरेकरांच्या माध्यमातून. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 24 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. एक चांगला षटक म्हणता येईल. अतिशय भेदक गोलंदाजी केली आहे प्रतीक घाडीने या षटकात. आपला एक्सपिरियन्स पूर्णपणे पणाला लावला, कारण त्याला माहीत आहे ही क्वालिफायरची मॅच आहे, इथे मी माझं बेस्ट नाही दिलं तर संघाला त्रासदायक होऊ शकतं, संघाला त्याचा कोणताही फायदा होऊ शकत नाही, आणि त्याने त्याचं बेस्ट दिले. त्याने अतिशय सुरेख भेदक गोलंदाजी केली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आपला अखोल पद्धतीचा चेंडू. रुपेशने चेंडू खोदून काढला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि चेंडू गॅदर करताना गौरव कवळेकडून थोडीशी चूक होते. 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली होती 26 धावा. धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 12 चेंडू. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे ती बहिरेश्वर मानी संघाला. 20च्या सरासरीने धावा ठोकाव्या लागतील. 12 चेंडूमध्ये तब्बल 5 ते 6 मोठे स्ट्रोक येण्याची नक्कीच गरज असेल बहिरेश्वर मानी संघासाठी. बारा चेंडू आणि 40 धावा. 2 ओव्हर 40 धावा. टीम मिटिंग घ्यायची नाही मित्रांनो. लवकरात लवकर सामना सुरू करा. प्रसाद 11 अलिबाग. आपल्या टुर्नामेंटात आपण कोणत्याही प्रकारचा गालबोट या स्पर्धेला लावून देऊ नका. 12 चेंडू 40 धावा. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. आपल्याला माहिती आहे आपण 2 सामने खेळून इथपर्यंत पोहोचलात. आपल्याला माहिती आहे कोणता गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतो, त्याला तयार ठेवायचं आहे गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 40 धावांची गरज. क्षेत्ररक्षण बघितलं तर शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन, पॉइंट, डीप बॅक. कव्हरच्या दिशेने प्रसाद पिळणकर स्वतः उभे आहेत. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड फाईन लेग, अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण असते मित्रांनो सुशीलसाठी. सुशीलकडे ती क्षमता आहे, तो मोठे फटके खेळू शकतो, मोठे स्ट्रोक्स खेळू शकतो. मागच्या प्रसाद 11 अलिबाग आयोजित स्पर्धेतील बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक मिळालं होतं सुशील याला. आता मात्र चेंडू हवे, चेंडू खाली, स्वतः प्रसाद पिळणकर येतोय आणि अतिशय सुरेख झेल पकडते प्रसाद पिळणकर. धावांची गरज होती. सुशील मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झालाय. समीकरण थोडंस अवघड होतंय. 11 चेंडू 40 धावा. हे समीकरण आपल्याला जितकं अवघड वाटत असेल त्याच्यापेक्षा दुप्पट अवघड सध्या मानी संघाला वाटत असणार, कारण जोपर्यंत सुशील मैदानात होता त्यांच्याकडे एक होप होती. आता मात्र ती होप थोडीशी कमी झालेली दिसते, कारण 11 चेंडू 40 धावा. दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानात आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू अक्षयच्या माध्यमातून बघायला मिळतो. चेंडू जाते तो लॉंग ऑन, सीमारेषा पार, 4 धावांसाठी.
पण बघितलं तर एक चांगला चेंडू होता, त्याला तटवून काढला लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. 4 धावा नक्कीच जातात, पण चांगला चेंडू म्हणता येईल मित्रांनो. अशाच प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं असेल. जो स्ट्रोक खेळला त्याच्यात गोलंदाजीची चूक नसताना सुद्धा फलंदाजाचं कौशल्य नक्कीच होतं. तर आता मित्रांनो समीकरण थोडंसं बदलते. 10 चेंडू आणि 36 धावांची गरज. तब्बल 4 ते 5 मोठे स्ट्रोक नक्कीच खेळावे लागतील बहिरेश्वर मारी संघाला. त्याच प्रयत्न नक्कीच असेल, पण प्रयत्न असफल ठरवताना दिसतोय तो अक्षय. ब्लॉक होल चेंडू टाकला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते, प्रयत्न पेटाळून लावलाय. धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. उरलेले 9 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल ती बहिरेश्वर मानी संघाला. गोलंदाजी मार्कवर येते तो अक्षय. अक्षयने अतिशय सुरेख चेंडू टाकलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 5 धावा नक्कीच खर्च केल्या, पण त्याच्यात सुशीलची विकेट इन्क्ल्यूड होती. पुन्हा एकदा अक्षय सज्ज. पुढील चेंडू आणि यावेळेस मात्र फलंदाजाला फसवले, चुकवले, हुकवले. यष्ट्यांचा वेध घेऊन यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दुसरी विकेट मिळते ती अक्षयला. लवकरात लवकर घ्यायचा मित्रांनो, वेळ दवडायचा नाही. आणि फलंदाजी मार्कवर येते तो विवेक. मागच्या सामन्यात जेव्हा 2 चेंडूत 12 धावांची गरज होती तेव्हा अतिशय सुरेख षटकार अडवला होता आणि आपल्या संघाला विजय पथाकडे घेऊन गेला होता तो ॲज अ फिल्डर विवेक. आता मात्र त्याला बॅटिंगवर आपल्या जोर द्यावा लागेल. एक चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील. 2 चेंडू बाकी. स्ट्रोक्स मात्र चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी. चेंडू खाली. प्रसाद पिळणकर येतोय. 2 इन अ रो फॉर अक्षय. झाल्या थळ संघासाठी. आता मात्र नवीन फलंदाज रुपेश मैदानात जातोय. रुपेश म्हात्रे, ज्याने मागील कित्येक वर्ष अलिबाग क्रिकेट, लेदर क्रिकेट, रायगड लेदर क्रिकेटची सेवा केली असा रुपेश म्हात्रे मैदानात जातोय. मागच्या 2 वर्षापूर्वी जी अलिबाग प्रीमियर लीग झाली होती त्याच्यात आयकॉन खेळाडू म्हणून निवड ज्याची झाली होती, ज्याच्या संघाने फायनल जिंकली होती, तोच रुपेश म्हात्रे. पुन्हा एकदा अक्षय सज्ज. आता मात्र हॅट्रिक पूर्ण होते. 3 इन अ रो फॉर अक्षय. अतिशय सुरेख गोलंदाजी. फलंदाज बाद. मित्रांनो बहिरेश्वर मानी संघाच्या
रुपेश म्हात्रे आला. आतापर्यंत त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला कित्येक सामने जिंकून दिलेत, पण आता मात्र त्याला 6 चेंडू 6 षटकारांची किमया करावी लागेल जर आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये झाडायचं आहे. आणि वॉट अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग बाय उदय म्हात्रे. अतिशय सुरेख चेंडू सामन्याला झुकवले, सामन्यातली हवा काढून घेतली आहे, सामना आपल्या हातात घेऊन ठेवला आहे तो उदय म्हात्रे याने. अतिशय सुरेख 5 चेंडू आणि 35 धावा. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, पण पंच मात्र नाखुश होतात, चेंडूला सोयरे घोषित करतात. मित्रांनो, समीकरण मात्र अवघड आहे, पण गोलंदाजीची चुकी केली तर मात्र नक्कीच साध्य होऊ शकतं. 5 चेंडू 34 धावा. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू सेफ, चेंडू जाते तो धर्मेंद्रकडून चूक होते, चेंडू जाते तो डीप मिड विकेट सीमारेषे पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, चेंडू जाते तो डीप मिड विकेट सीमारेषा पार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ या. कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाहीये. कुबेर 11 अलिबाग आणि फ्रेंड्स ग्रुप हशिवरे आपल्या दोघांसाठी शेवटचा पुकार असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो तो फाईन लेग झोन मध्ये. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 44 धावा. येणारे 2 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. 2 चेंडू 22 धावा. कोणत्याच प्रकारचा वेळ दवडायचा नाही. कुबेर 11 अलिबाग संघाचा प्रतिनिधी आणि हशिवरे संघाचा प्रतिनिधी लवकरात लवकर यायचंय. यावेळेस रुपेशच्या बॅटची काढा घेऊन चेंडू जातो तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 45 धावा. 1 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र सामना लांब नेतोय, सामन्याचा वेळ वाढवते गोलंदाज उदय मात्र. 1 चेंडू 20 धावांची गरज. मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता, चेंडू जातो तो सरळ बच्चूच्या हातामध्ये. सामना जिंकतो तो प्रसाद 11 अलिबाग संघ. कुबेर